दरवर्षीप्रमाणे यंदाही भाजप नेता कृपाशंकर सिंह यांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे। आता स्वतः मुख्यमंत्री इथे आले होते आणि त्यांनी पण बाप्पाचे दर्शन घेतले आहेत। आमच्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री कृपाशंकर सिंह आहेत। सर, काय सांगेल, दरवर्षीप्रमाणे यंदाही तुमच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहेत, या वर्षी काय बाप्पामध्ये आहेत, काय विशेष आहेत? बाप्पा जेव्हा गावाला जातात त्यावेळी आपला पुढच्या वर्षी लवकर या, पुढच्या वर्षी लवकर या, यानी त्या दिवशीपासून परत बाप्पानी यावा, घरी यावा आणि आम्ही तुमची सेवा करू, तुमची पूजा करू, हा उत्सुकता लोकांच्या मनामध्ये असतात। आणि ते करत असताना 2 महिन्यापासून बाप्पाला असं आणायचे, बाप्पाला असं सजवायचे, बाप्पाला असं करायचं, बाप्पा सेवा तसा करायचा, हा आनंदाचा क्षण शब्दांमध्ये बोलू शकत नाही, शब्द नाही। स्वतः मुख्यमंत्री आले होते, तुमच्यासोबत चर्चा पण झाला, काही राजकीय चर्चा वगैरे झाल्यात का? आज राजकीय चर्चा जेव्हा करेल तेव्हा करतो, पण आज त्यांनी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आले होते आणि बाप्पाकडे मी चरणी प्रार्थना केली की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळी 2014 मध्ये मुख्यमंत्री झाले होते त्यावेळी त्यांच्या मनामध्ये एक विकासाची, डेव्हलपमेंटची खूप मोठी योजना होती आणि 5 वर्षात त्यांनी करायचे खूप प्रयत्न केले आणि काही केले। जे राहून गेलं होतं 2019 मध्ये दुर्दैवाने एक सरकारने त्यांनी काहीच केलं नाही। त्यानंतर 2.5 वर्षांनंतर सरकार दुसरी बनली आणि काल खूप कमी होता, पण आज परत 2024 मध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाले आणि बेगाने जे काम चालू आहे त्या कामाबद्दल लोकांची उत्सुकता आहे। आणि देवेंद्र फडणवीस एक असे लोक असं सांगतात की राष्ट्रामध्ये नरेंद्रजी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी, म्हणजे हा कल्पना लोकांना मनात तयार झालेली आहे। म्हणून बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली आम्ही की यांनी खूप शक्ती द्यावा, त्यांना विकासाच्या कामामध्ये गती द्यावा आणि आम्ही भाग्यशाली आहे की त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या सोबत काम करायची संधी मिळाली। पण मनोज जरांगे पाटील नाराज आहेत, ते मुंबईकडे निघाले आहेत, ते परत एकदा मराठा आंदोलनासाठी, मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार आहेत, त्याबाबत काय? नाही, खरोखर लोकांना आपल्या समाजासाठी, आरक्षणासाठी आंदोलन केलं पाहिजे, पण माझ्यासारखं असं वाटतं की महाराष्ट्राचा हा मोठा पर्व आहे, बाप्पांचे आगमन आणि बाप्पांचे सगळे सुरू असताना आज कारण काय नव्हतं आंदोलन करायचे, 10 दिवसानंतर करू शकत होते। आणि ज्या क्षणी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिले होते आणि त्यानंतर काहीतरी कोर्टांनी त्यामध्ये हे झालं, पण परत माननीय मुख्यमंत्री आणि सरकार आमची कटिबद्ध आहे, ओबीसी समाजाला नुकसान न करता मराठा समाजाला आरक्षण कसं द्यावं दिले होते आणि देणार आहे। पण आज महाराष्ट्रात एवढा मोठा उत्सव चालू आहे, उत्सव साजरा करायचा आहे आणि यावेळी आंदोलनाचे विषय तुम्ही 4 दिवसानंतर केलं तर काय बिघडणार नसतं, ह्याची काही डेडलाईन नव्हती। जरांगेच्या पाठी कोणी राजकीय पक्षाचा पाठिंबा आहे का? एवढे मोठं आंदोलन, एवढे मोठे लोक येत आहेत मुंबईकडे, आता लोक बोलायला लागले, आम्ही बोलणं ते होईल की म्हणतो सरकारमध्ये आमची पक्षात सत्ता आहे म्हणून असा करतात, तसा भाग नाही आहे, आता लोक बोलायला लागले। काल उद्धव ठाकरे पहिल्यांदा राज ठाकरे यांच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेले होते, त्याच्यानंतर असं सांगितलं जात आहे की आता यांची युती फिक्स आहे, काय सांगणार? खूप वर्षानंतर गेले, पहिल्यांदा नाही गेले, खूप वर्षानंतर गेले, म्हणजे तिथेच राहत होते तर त्यामध्ये वेगळा काय नव्हता आणि गेले, बरं आहे ना। असा लोकमान्य टिळकांनी जी उद्देशाने हा गणपती बाप्पा मोरया आणि बाप्पाचा सण साजरा करतात त्यावेळी हे तो सगळे एकत्र यावा, तर बाप्पाचे दर्शन, बाप्पाची पूजा करायचं आणि सगळे एकत्र आले तर बरं आहे, यामध्ये काही दुसरा काही विशेष नाही आहे। पण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर महानगरपालिका निवडणुकीमध्ये काही याचा परिणाम होऊ शकतात का? मला वाटते लोक आता समजलेले आहेत। आता वो कहावत है हिंदी में कि काठ की हंडिया बार बार नहीं चढ़ती, हो गया जो होना था। महापौर कोणाचे बसणार आहेत, काय बाप्पाकडे मागणार? भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आमचे महायुतीचे एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आमची शिवसेना पक्ष आणि अजित पवारच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्ष सगळे एकत्र आहेत। फक्त मुंबईमध्ये नाही, पूर्ण राज्यामध्ये जिथे जिथे निवडणुका होईल हे सगळेच आणि महायुतीच्या भाजपाच्या नेतृत्वाखाली सगळे महापौर, उपमहापौर, जिल्हा परिषद सगळे होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगेशा, गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.